नमस्कार मित्रांनो, आजचं हिंद केसरीचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते नकऱ्याने। दादा काय सांगाल, एक प्रकारचा तुमचा विश्वास होता नकऱ्यावरती आणि आज सार्थ केलाय विश्वास आता खरोखर विश्वास डुबत चालला होता। हिंद केसरीसाठी भरपूर पैसे दिले चांगल्या बैलांना। हिंद केसरी आम्हाला गेले 4 हिंद केसरी मैदानात आम्ही अर्ध्या फुटाने मार खाल्लाय। अगदी माळशिरसला आम्हाला तुम्हाला सांगतो, माळशिरस मध्ये थोडक्यात मार खाल्ला सीमेला, पेडगावला दोन्ही पेडगावच्या मैदानाला अर्ध्या फुटाने आम्ही मार खाल्लाय। म्हणजे आज जर आमच्या बैलाला बैल चांगला असताना तर आम्ही आज पंचम हिंद केसरी असतो आज। पण बैल अंधारात राहिला का तर पहिलं नाही लोक। आज एक प्रकारचा वेगळा आनंद आहे, कदमवाडीचं पारंपरिक मैदान आहे दादा। काय आनंद एक वेगळाच, काय ते भावना काय ते? बैलानं काम केलं, बैला म्हणत होता पण आज दाखवलं बैलानं करून। बैलाचे तेवढे गट्स होते परंतु बैलाला बैल नसल्यामुळे आज बैलाला मार खात होता। बैल कुठून घेतलेला, बैलाचा इतिहास सांगा की? घेतला होता ना, काय बघून घेतलेलं त्याच्याकडे? नाही काय असं बघितलं नव्हतं। बैलाला आम्ही गेलो तर पारा जास्त होता, पाऱ्याच्या ह्याच्यावर फक्त बैल आणला होता। आणि बैलाच्या आतापर्यंत आपल्याकडे एक 30 फायनल आहे, पेडगावला पण एकदा राहिली आपण। राखणीचं जे आता मोठं मैदान झालं, सगळ्यात मोठं मैदान, त्यात सेमी क्रमांक 3 मध्ये हिंद केसरी 7 गाड्या आमच्या गटात होत्या। आणि सॉरी सेमी क्रमांक 3 मध्ये आम्हाला 7 गाड्या हिंद केसरीच्या होत्या बघा तुम्ही कधी। आणि त्यात आपल्या बैलानं सामना केला होता, गर्णिकीचा राजा आणि सुंदर नेरामचा। आज सर्वत्र सातारामध्ये स्टेटस पडलेत तसे तुमचे सहकारी मित्र म्हणाले, काय आनंद तो वेगळाच असेल। आता घरी गेल्याच्यावर आता काय कळायचं नाही, आता फोनवर फोन, आता फोन स्विच ऑफ करून ठेवलाय। फोनच आता काय, आता गाडी झोपा घ्यायची, आता ही गाडी पण सुगळी लागली, 5 नंबर तास लागले, तो आता देवाच्या हातात असले तर काहीतरी करूया। एक प्रकारे सेवागिरी महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद आहे दोघांवर। गाडी सेवागिरी प्रसन्न नकऱ्या 74 सातारा याच नाव पळत होते आतापर्यंत। फक्त आम्ही दुसरं वासरू घेतल्यामुळे 1-2 मैदान झाला, आता गाडी आम्ही बदलले। रायफल नकऱ्या 74 सातारा नाव गाडी पळते। धडपड काय होती, या यश मिळालंय ते मान्य आता दिसतंय। यश डोक्यात एकच होता विषय की हिंद केसरी बैलाच्या पुढे काही करून लावायचे, काही करून, त्यासाठी आम्ही बरेच पैसे दिले। अगदी 50-50 हजार रुपये आम्ही दिलेले आहेत वायकीचा, पण त्यावेळेला लागला नाही। आणि आज 1 रुपयाने घेता पायरा झाला आणि आज हिंद केसरी लागला। म्हणजे माझं एक सगळ्या म्हणजे आपल्या मुलांना नवीन आता एक सांगणं आहे, तुम्ही आता 4 नंबरातली बैल घेऊन बाबा त्यात कुठला चांगला एखादा पळतोय ना, त्यात राहून आपलं राहोई गाडी, तुम्ही वायदीला पैसे घालवू नका। खरोखर घर जळायची लक्षण आहे। माझ्यासारखा चांगला माणूस पैसेवाला आहे मी, काय तसा असा हे नाही, जिल्हा परिषदला नोकरीला आहे। असं असताना देखील मी जर राहायला येत असलो तरी आज ही नवीन पिढी आहे, नवीन पिढीला एवढं हा सोपा नाही विषय। ड्रायव्हर कोण होता आज? पप्पू ड्रायव्हर यांनी सगळं नियोजन केलं। ड्रायव्हर आवड त्यांनी नियोजन केलं, सगळं त्यांनी जुळवून आणलं। आज सकाळपर्यंत त्या बापूंचा माझा देखील फोन नव्हता, आणि त्यांच्याकडे माझा नाही, माझा अजून त्यांच्याकडे नाही, परंतु त्यांनी जुळवलं। त्यांच्याच फोनवर आम्ही सांगायचं गाडी झोपाय घ्या, त्यांनी तिकडून यायचं, आम्ही इकडून यायचं, आणि 1 रुपया न घेता पायरा झाला, गाडी चांगलीच पडली। बकासूरच्या सीमेत होता, काय विषय होता तो? बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे, आणि तो त्यांच्या मामांचे माझे संबंध खरंच चांगले आहेत पहिल्यापासून। अगदी मगाशी आम्ही मोहिल आम्ही इथं पाठीमागे बसलो होतो, त्यावेळेला म्हटलं मोहिल केक आणूया, कापूया, तर मोहिल स्वतःहून म्हणला की शेट आमच्याकडे दुर्लक्ष केलंय तुम्ही। आणि खरोखर त्यांनी मला बैल दिला नाही, बरेच वेळा मी मागितलं। मी त्यांना विचारा कधी, अगदी त्यांनी मुलाखत घेऊन जरी सांगावं, मी त्यांना 2-3 वेळा, आणि त्यांचे संबंध माझे घरातल्यापेक्षा, त्यांचा बकासूर पळत नव्हता तेव्हापासून माझे त्यांचे संबंध। आता आपले निसर्गाचे नाळ अमोल मोठे ह्यांनी हा बैल उजेडात आणला, त्याबद्दल काय सांग? हो सॉरी, सगळ्यात पहिले मी अमोल यांचे धन्यवाद मानतो। तुमचा शब्द बरं का पडला, बैलानं पाडून दिला नाही। तुम्ही म्हणला होता पुढल्या मैदानात आपला नकऱ्या हिंद केसरी होणार आहे, आज तुमच्यासाठी या नकऱ्याचा सगळा जल्लोष तुमच्या नावावर। दादा मोठे पण आहे तुमचा, आणि नक्कीच तुमचा वेळ दिल्याबद्दल। जो बोललेला शब्द आहे ना, तो शब्द कधीच पडत नाही। त्यांनी अनेक मला सप्त हिंद केसरी व्हावा असा आशीर्वाद द्यावा। चालतंय दादा, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पुसेगावच्या बापूंच्या पक्षानं ट्रिपल हिंद केसरी हॅट्रिक केलेली आहे, आणि आज जे कदमवाडीचं पारंपरिक मैदान आहे त्या मैदानाचा गुलाल घेतलेला आहे। काय सांगाल बापू आज हॅट्रिक बद्दल? पक्षानं
बारीक सारीक मैदान कधी मार खाल्ला असेल, पण आतापर्यंत जेवढी हिंद केसरी या वर्षातली मैदान झाली त्या माळशिरस सोडत सगळ्या मैदानात बैल राहिला पाहिजे. फोन कंटिन्युअस चालू आहेत मागापासून. काय काय आनंद आहे आजचा? आनंद गगनात मावन आमचा आज. लोकांच्या शुभेच्छेसाठी अभिनंदनासाठी फोन येते ते. आज कसं काय नियोजन झालेलं पक्षाचं? काय नियोजन रात्री अचानकच झालं होतं बाहेरचं. आपलं ड्रायव्हर पप्पू ड्रायव्हर आवडे त्यांनी नकारा कोण मी बघितला होता सातारचा पळताना. तर म्हणलं करूया चला म्हणून अचानक रात्री झाले ना आलो. पहिल्यांदा जोडी पहिल्यांदा जोडी पहिल्यांदा आणि 3 वेळा हिंद केसरी झाला. 3 वेळेला वेगवेगळीच बैल होती आतापर्यंत नवीन. म्हणजे जी आतापर्यंत कधी हिंद केसरी झाली तेवढीच पक्षाने 3 मैदानात केली. कुशेगाव, कोरेगाव आणि आता कदमवाडी. बापू सेमीफायनल 8 मध्ये एक अटीतटीची लढत होती. सर्व प्रेक्षकांचं लक्ष होतं. लाईव्हला नाही म्हटलं तर जवळपास एक 55,000 जण लाईव्हला बघत होती. काय काय विषय होता डोक्यामध्ये? कसे आता काय जेव्हा खाली बैल झोपून लढत व्हावी एवढीच मानसिकता. असं काय बसू आपण असं वाटलं नव्हतं या सेमीत आपल्याला. बरं आपलं कुठेतरी फाईट चांगली व्हावी, कारण आतापर्यंत बकासूरला 2-3 वेळा पक्षाने फाईट दिलेलीच आहे. साधारणतः 1, 2 फूट 4 फूट 5 फूट असं अंतर झालं होतं आतापर्यंत. 2-3 वेळा गाठ पडली. मारेल असं आज वाटलं नव्हतं गाडी बसेल आपल्यास. मारेल म्हणून चुकीचं आहे. माझी गाडी बसेल असं वाटलं नव्हतं. एक प्रकारचा सर्व बैलगाडी मालकांची इच्छा असते की हिंद केसरी मैदानाचं किताब घ्यावा आणि नकऱ्याच्या मालकांची पण इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल. योगाला 3 वेळेस 3 नवीन मालकांच्या इच्छा माझ्या पक्षाने पूर्ण केल्या हिंद केसरी. पक्ष कुठून घेतलेला वगैरे पक्षाचे इतिहास? आपण लोणीचे आप्पा ड्रायव्हर म्हणून आहेत. तिथं लोणी भोसरे आमच्या शेजारी. तिथं लंपीत गेल्या वर्षी सट्ट्याचा थोडस बिनजोडच्या शर्ती व्हायच्या आपल्या हलक्या स्वरूपाच्या. तिथं ती शर्यती करताना मी हुसेनपूर पाटीला बघितलं आणि ज्या क्षणाला बघितलं त्या क्षणाला मी तिथे घेतला आप्पा ड्रायव्हर लोणी यांच्याकडून. ड्रायव्हर बद्दल काय सांगितलं? आज अप्रतिम ड्रायव्हिंग असं सेमी वयस दिसलं. चांगली गाडी. काय सांगितलेलं का कुठल्या खांदी झोपावं वगैरे कसं काय झालं? खान दोन्ही खांदी पोहोचतो पक्ष, पण डावा खान चांगलाच आहे. गाडीमध्ये लागल्यामुळे आपापल्या खांदावर बैल झोपली होती डावीला आणि उजवीला. बापू बकासूर बद्दल काय सांगाल? आज एवढं नाव केलं त्यानं, पण त्याच्या सेमी मध्ये लागणं कुठेतरी बैलगाडी मालकांना एक आनंदच असतो. काय सांगा? एका दृष्टीने असं म्हणजे बरोबर येते की आपण त्याची गाडी मारली, पण त्याचा इतिहास काय की आपण त्याचं माप काढण्याच्या योग्यतेचं नाही. त्यामुळे बकासूरला मारलं किंवा काय आपली पात्रता नाही. आज मारलं तर उद्या ते आपल्याला अंतराने मारणार आहे. पण आपलं एक स्वप्न आपलं एक पूर्ण झालं. ही जोडी पहिल्यांदा पळली का? पहिल्यांदाच पळाली. आज पहिल्यांदाच पळली. चालतंय बापू, तुम्हाला फोन येत आहेत आणि मगाशी सर्व प्रेक्षक पक्षाला बघायला किंवा नकऱ्याला बघायला ज्यावेळेस एकत्रित आलेले त्यावेळेस काय आनंद होता? त्यावेळेस एकदम भरून आलं सगळी गर्दी बघून. आणि घरनं निघताना सकाळ म्हणजे कोण कोण आले तुमच्या ग्राउंड रिपोर्टला असतं बकासूर बघितलं घरची म्हणजे आमच्या पक्षी सीमितच लागणार, कारण ते समीकरण जुळून आलो आतापर्यंत 2-3 वेळा. घरनं फोन आला गट काढलाय तरी घरची म्हणणार सीमीला काय बकासूर आपली एका सीमित असणार, अशी मानसिकता घरच्यांची बी होती. पण आज खुश झाले असतील घरचे पण 100%. चालतंय दादा, तुमच्या शुभेच्छा तुम्हाला फायनल. धन्यवाद.